गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। पतंग आहे का असं विचारून गळ्यातील सोन्याची चेन उरबाडून नेल्याची घटना 2 दिवसांपूर्वी शहरातील सिडकोच्या स्वामी विवेकानंद नगरमध्ये घडली होती। सदर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित विधी संघर्षित बालक हा सावरकर नगरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई प्रवीण राठोड यांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार विजय महाले यांच्या संगतीने चोरी केली असल्याची कबुली दिली। तसेच त्याच्याकडून चोरी केलेली 10 ग्रॅम सोन्याची चैन, 3 ग्रॅम वजनाचे पेंडल असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करतायत। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर, पोलीस हवालदार राजेश देशले, राहुल जगजाप यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।